उठाओ अपना परशु और अपनी माता का शिरच्छेद कर दो। उठाओ। जिस माता ने मुझे जन्म दिया, मेरा लालन पालन किया, तुम्हें मारने का पाप मैं कैसे कर सकता हूँ? यदि तुम मेरी आज्ञा का पालन नहीं करना चाहते हो। नहीं स्वामी, नहीं। हा आपला ड्यूक्सचा राजा आहे। जेव्हा ड्यूक्स कंपनी होती तेव्हा इकडचे कामगार म्हणजे आमच्या अमरनगरचे रहिवासी ते कामगार होते, त्यांनीच ते स्थापना ड्यूक्समध्ये ड्यूक्सच्या राजाची स्थापना केली होती। तेव्हा ते कंपनी बंद झाली। त्यानंतर इकडचे संस्थापक आमचे अमरवाल मित्रमंडळचे अध्यक्ष आदरणीय तुकारामजी काते साहेब यांनी आणि अमरनगरचे संपूर्ण रहिवासींनी मग आमच्या एरियाच्या इथे ड्यूक्सच्या राजाची स्थापना केलं। हा खूपच जुना मंडळ आहे आणि जुनी गणपती आहे। संपूर्ण मुंबईमध्ये जेव्हा लालबागचा राजा असो, मुंबईचा राजा, त्यामध्ये नामचीन असा गणपती आणि नवसाला पावणारा गणपती आहे ड्यूक्सचा राजा। तर आज संपूर्ण मंडळ अमरवाल मित्र मंडळच्या वतीने मी सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्व मुंबईकरांना एवढंच सांगतो की हा जुना मंडळ आहे। ड्यूक्सचा राजा करून खूप जुना गणपती बाप्पाचा मूर्ती आम्ही अमरवाल मित्र मंडळाची स्थापना केली आहे। सर्वांनी येऊन इथे दर्शन करावं आणि हा गणपती तुम्हाला सांगतो नवसाला पावणारा गणपती आहे। फक्त एक छोटासा उदाहरण देतो। जेव्हा शिवसेनेमध्ये नारायण राणे होते तेव्हा नारायण राणेचे हस्ते ड्यूक्सच्या राजाचा पूजन प्राण प्रतिष्ठापन व्हायचा। खूप वर्ष ते करत होते, तेव्हा ते आमदार झाले, मुख्यमंत्री झाले। या दिवशी कंपनी बंद व्हायला लागला, त्यानंतर कामगारांनी छोटासा मूर्ती बसवला। तरी कामगारच्या वतीने नारायण राणेकडे सर्व रहिवासी गेले होते, म्हणजे कामगार गेले होते, आमंत्रण केलं होतं की साहेब तुमच्या हस्ते नेहमी आपण पूजा करतो। पण तेव्हा ते नारायण राणे आले नाही आणि त्याच वर्षात तुमच्या माहितीसाठी सांगतो नारायण राणे दोनदा पडलं, कारण की ड्यूक्सच्या राजांनी त्यांना आशीर्वाद दिला नाही त्यावेळी। म्हणून तुम्हाला फक्त उदाहरण यासाठी दिलं की हा ड्यूक्सचा राजा नवसाला पावणारा गणपती आहे। इथे जे जे तुम्ही नवस मागतील 100% ते पूर्ण होणार आहे। आणि मी माझ्या ड्यूक्सच्या राजाला एवढंच नवस करतो की आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे या 2 महिन्यामध्ये आमदारकीचा इलेक्शन आहे आणि मी नवस ह्या मागतो की आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख हे महाराष्ट्राचे भाग्यविधाता हे मुख्यमंत्री झालेच पाहिजे। हेच या चरणी ड्यूक्सच्या राजाकडे मी प्रार्थना करतो।